नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिसांनी एका अत्यंत संवेदनशील गुन्ह्याची उकल करत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या 2 साथीदारांना थेट गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत. 20 एप्रिल रोजी या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गोव्यातील कलंगूट आणि बागा बीच परिसरात शोध मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी पीडितेची सुरक्षित सुटका करत मुख्य संशयित आरोपी राजेंद्र धनगर आणि त्याला मदत करणारे सागर मुजगे व योगेश रोकडे यांना ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबानुसार या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत वाढीव गंभीर कलमे लावून तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्यात वापरलेली इको कार आणि 2 मोबाईल असा एकूण 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.